जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। प्रवीण पाटील या तरुणाने यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले आणि चेन स्नॅचिंग करायला सुरुवात केली। बदलापुरात प्रवीणने चेन स्नॅचिंग करत धुमाकूळ घातला होता। पोलिसांनी वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे सोनसाखळी चोराला पकडण्याचा निश्चय केला। त्यानुसार तब्बल 320 सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले। मात्र प्रवीण हा रात्रीच्या वेळेस लोकांना लक्ष्य करून चेंज करायचा, त्यामुळे सीसीटीव्हीत त्याचा चेहरा येत नव्हता। मात्र एका पोलिसाला बदलापूर शहरातून जाणाऱ्या एका बाईकस्वारावर संशय आला। त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवलं आणि पोलिसांनी त्याला मोठ्या शिटाफीनं ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या दोन्ही भागातील तब्बल 5 सोनसाखळी चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहे। त्याने हे सोनसाखळी चोरून कर्जत तालुक्यातील एका सोनाराला विकले होते, ते पोलिसांनी जप्त केले। विशेष म्हणजे प्रवीण पाटील हा एकटाच दुचाकीवरून येत सोनसाखळी चोरायचा। ऑटोमोबाईलचं शिक्षण घेतलेला प्रवीण हा झटपट पैसा कमवण्यासाठी यूट्यूब बघून सोनसाखळी स्वर झाला होता। मात्र आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे। नमस्कार। ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या 2 पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 15-20 दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते। जवळपास 5 गुन्हे या 20 ते 25 दिवसाच्या कालावधीत घडलेले होते। यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो सिंगली मोटरसायकलवर येऊन सोनसाखळी चोरून निघून जात होता। त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सीसीटीव्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे। त्यांनी एकूण 5 गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन स्नॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार त्याने 5 गुन्हे केलेले आहेत। सदरची कामगिरी जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशनचे DB पथक आणि सिनियर पीटर क्राईम पीटर यांनी मिळून केलेली आहे। तर शिक्षण काय आहे, त्याच्या पार्श्वभूमी काय आणि या क्षेत्राकडे का वळला तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे, 12वी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे। तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या 5 गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे। यापूर्वीचे काही रिकॉर्ड आहे? यापूर्वी त्याने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये एक 307चा गुन्हा म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा नोंद आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी।